पहा सबस्टिट्यूटचा नियम या ठिकाणी कळवला गेलेला आहे. पहिल्या 11 बॉलमध्ये जर खेळाडू आला नाहीये खेळवत आहेत. ओके, मॅचला सुरुवात होते. या ठिकाणी अमोल कांगणे वैयक्तिक पहिले षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विलेपार्ले परिसरातील एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत अमोल कांगणे. तर बॅटिंगसाठी फरदीन काझी. वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, एवढे प्रतिथयश खेळाडू सध्याच्या घडला पाहायला मिळत आहेत. रवी किशन मात्र इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळत आहेत. एकत्रितपणे गोलंदाजीसाठी अमोल कांगणे येत आहेत. शॉर्ट प्लेअरने खेळत आहेत, त्यामुळे तो खेळाडू कधी आला तर बॅटिंग बॉलिंग करू शकतो. बरोबर ना? हां, शॉर्टने खेळत असेल तर तो कधी आल्यानंतर यस आजच्या दिवसाला सुरुवात व्यावसायिक गटाचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट, घोडबंदर धमाका. पहिला बॉल अगदी वेगात खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. बॉल अडवण्याचा प्रयत्न, तिकडे पाणी आहे, पाण्यामध्ये बॉल अडवणं तेवढं सोपं नाहीये, गवतही आहे. आणि तोपर्यंत पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत केतन म्हात्रे आणि फरदीन काझी यांनी. कोंडे कनक 11. कोंडे कनक 11 अहमद भाई आणि त्याचबरोबर राहुल वाल्मिकी व्यवस्थापन करतायत या टीमचं. तर दुसऱ्या बाजूला अंधेरी बॉईज सुहास पाटकर अब यांचे व्यवस्थापन पाहायला मिळत आहे. पहिल्याच बॉलवर 3 धावा धावून काढलेल्या आहेत. 5 षटकांची ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओ हो, यावेळेला चांगल्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळाला. रबर बॉल क्रिकेट हे वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. पाऊस पडल्यावर वेगळं, पाऊस नसताना वेगळं. आणि हळूवार पद्धतीने लेग कटर या ठिकाणी प्रस्तुत केला अमोल कांगणे. अमोल कांगणे हे देखील बऱ्याचशा स्पर्धामध्ये ॲज अ आयकॉन म्हणून देखील पाहायला मिळत असतात, कारण चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत अमोल कांगणे. एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाला. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर उडवलाय, पाहूया फिल्डर त्या ठिकाणी, परंतु त्याचा फायदा नाही झालाय. प्रयत्न केला, बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि केतन म्हात्रे हवाई सफरेसाठी पाठवून दिला हा रबर बॉल. आणि रबर बॉलला सुद्धा सांगतायत केतन रबर बॉलमध्ये देखील धुमाकूळ घालायला सज्ज आहे. 9 धावा धावफलकावर आहेत. हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. इकडे हे टायमिंगचं क्रिकेट असतं, पंचचं क्रिकेट असतं. अखूट टप्प्याचा बॉल होता, उसळी घेतली होती बॉलला, हुक करण्याचा प्रयत्न. आणखीन एक बॉल ज्यालाही पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. केतन ऑन फायर. सिक्सर. 15 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस या ठिकाणी. पुन्हा एकदा लेग कटर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा पाठीमागे होता. सचिन कदम, नंदू पाटील यांनी आपल्या भेटीला ही क्रीडा स्पर्धा घेऊन आलेले आहेत. मागील 3 हंगाम जर पाहिलं तर हंगामाच्या सुरुवातीलाच घोडबंदर धमाका असतो. घोडबंदर रोड, कारण ठाण्यावरून घोडबंदरच्या दिशेने जाणारा हा संपूर्ण बेल्टला घोडबंदर रोड परिसर म्हणतात. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला चेंडू पाहायला मिळतोय. 1 धाव तिकडे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. थ्रो झालाय आणि एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 16 धावा धावफलकावर. क्रिकेट रसिका हो, सगळ्यांचं स्वागत असणार आहे. सज्ज व्हा या दर्जेदार क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. यावर्षी पाऊस थोडासा लवकरच आलाय, त्यामुळे अगदी हिरवगार मैदान सुरुवातीच्या स्पर्धांमध्येच आपल्याला पाहायला मिळतंय.
ओहो, त्या वेळेला पहिलंच पण बनवलं होतं. या स्ट्रोकला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगला खेळायचं, एक धाव तिकडे घेतली गेली. हीच मजा आहे या क्रिकेटची, कारण गवतामधून, ओल्या गवतामधून पळणं तेवढं सोपं नाही आहे. पाण्यामधून, चिखलामधून मार्ग काढत तुम्हाला धावायचं आहे आणि नशिबात जेवढ्या धावा होत्या तेवढ्या इकडे मिळाल्यात कदाचित, आणि लेग बायच्या स्वरूपातील या 3 धावा इकडे मिळतील आणि धावसंख्या 3 ने पुढे जात असताना 19 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिली ओव्हर संपलेली आहे. 19 धावा बिनबाद या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत कोयंडे कणक 11 या टीमच्या. आणि आता मात्र दुसरी ओव्हर जी असणार आहे ही धमाका ओव्हर असणार आहे आणि या धमाका ओव्हरमध्ये जेवढ्या धावा तुम्ही जर एक तुम्हाला टार्गेट दिलं जात आहे की 20 धावा तुम्हाला बनवायच्यात आणि 20 जर बनवल्या तर तुम्हाला 5 धावा अतिरिक्त मिळतील, परंतु तुम्ही जर 20 धावा नाही बनवल्या तर तुमच्या 5 धावा मायनस केल्या जातील आणि 5 पेक्षा कमी धावा जर बनवल्या गेल्या तर म्हणजे 1 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, त्या शून्यच पकडल्या जातील. गिरीश कोचरेकर गोलंदाजीसाठी येत आहेत. एक दर्जेदार खेळाडू. धमाका ओव्हर पंच सादिक राजापूरकर घोषित करतायत. यस, आता धमाके करावे लागतील, कारण परंतु धमाका करणारे 2 बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत. एक आहेत फरदीन काझी, दुसरे आहेत केतन म्हात्रे. त्यामुळे यांचे धमाके आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील, परंतु तेवढाच अनुभवी गोलंदाज आहे. मला आठवते बांद्र्याच्या कोलगेट मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजची पावसाळी स्पर्धेमध्ये टीव्ही मिळाली होती या गोलंदाजाला. गिरीश कोचरेकर बरीच वर्ष विक्रोलिंगची देखील तेवढी चांगली सेवा केली आहे त्यांनी. यावेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा कॉल. फरदीन तिसऱ्या धावेच्या सुरुवातीला तरी प्रयत्नात नव्हते, परंतु जसा केतनने कॉल दिला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण पहिल्याच बॉलवर. आता सगळ्यांचंच लक्ष लागलं असणार आहे. 22 धावा झालेल्या आहेत, सगळ्यांचंच लक्ष 20 होतील की नाही. 20 झाल्या तर 5 धावांचा बोनस आणि नाही झाल्या तर दोन्ही टीमचं लक्ष, एक म्हणत असेल 20 होऊ देत, एक म्हणत असेल 20 नाही होऊ देत. त्यामुळे दोघांचंही लक्ष इकडे लागलेलं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. काय जबरदस्त एफर्ट्स. मुंबई क्रिकेटमध्ये एक असा फिल्डिंगचा सितारा पुढे येऊ लागलेला आहे. तो येतो आणि तो फिल्डिंगच्या जोरावर मन जिंकून घेतो. नाव समाधान आहेरकर, वर्सोवा, अंधेरी, मुंबई. हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. हेलिकॉप्टर उडवलं खरं या ठिकाणी केतन म्हात्रे यांनी, परंतु तिकडे समाधान आहेरकर नावाचा चीता होता आणि ही सुंदर कॅच समाधान आहेरकरने त्या ठिकाणी पकडली. वा समाधान वा. विविध अँगलने मात्र ही कॅच दाखवण्याचा प्रयत्न. खोलवर टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवला खरं, परंतु तिकडे समाधान आहेरकर यांच्या सुरक्षित हातामध्ये, कारण धावत जाऊन अशा प्रकारच्या कॅचेस घेणं सोपं नसतं आणि समाधानने घेतली. मला आठवतं आहे की समाधानला मागील प्रहार चषकामध्ये बेस्ट फिल्डरची टीव्ही मिळाली होती आणि काय फिल्डिंग केली होती. यस, म्हणजे हे असे काही खेळाडू आहेत जे बॅटने धावा नाही केल्या तरी फिल्डिंगने धावा वाचवण्याची क्षमता ठेवतात आणि एका अफलातून कॅचने मात्र या ठिकाणी महत्वाची विकेट घेतलेली. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये झालेत बांद्राचा सिक्सर किंग श्रेयस कदम, फरदीन काझी एकाच वेळेला इन ॲक्शन मध्ये, परंतु गिरीश कोचरेकर अनुभवाचं भंडार आहे आणि इकडे दाखवलं त्यांनी विकेट घेतलेली आहे. श्रेयस यावेळेला हा बॉल समोरच्या दिशेने खेळला, थोडासा पुढे केला होता. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि पहिल्या 3 चेंडूवर जर पाहिलं तर धावा किती आलेल्या आहेत? केवळ 4 आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला या ओव्हरमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. मग त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारचे स्ट्रोक खेळावे लागत आहेत तेही या ठिकाणी पाहावं लागेल. त्याची रणनीती बनवावी लागेल. गिरीश आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत, परंतु समोर जर पाहिलं तर आता फरदीन काझी आहेत. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल खोलवर टप्प्याचाच होता, त्याला समोरच्या दिशेने खेळले. एक धाव तिकडे घेतली. पुन्हा समाधान आहेरकर. काय जबरदस्त फिल्डिंग करतो हा खेळाडू आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. समाधानकडे चेंडू गेल्या कारणाने धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते, म्हणजे 5 धावा पहिल्या 4 चेंडूमध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत. श्रेयस कदम लोअर फुलटॉस समोर खेळले. पुन्हा एकदा एक धाव तिकडे घेतली. अमोल कांगणे आलेले आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे. धमाका ओव्हरचा नियम आहे आजच्या दिवसाचा. तुम्हाला 20 धावा करायच्यात या दुसऱ्या ओव्हरमध्ये कंपल्सरी आणि नाही केल्या तर
5 धावा मायनस होतील आणि जर केल्या तर 5 धावा जास्त मिळतील. हा आजच्या दिवसाचा नियम आहे. उद्याचा नियम आणखी वेगळा असेल आणि कालचा नियम आणखी वेगळा होता. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळेल पिंटू पारच्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर एक धाव पूर्ण केली. वा, गिरीश कोचरेकरची चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 19 धावा झाल्या होत्या आणि या षटकात जर पाहिलं तर केवळ 8च धावा आल्या. त्यामुळे त्यातून 5 धावा मायनस या ठिकाणी होतील आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावर आहेत. हे सगळं आणि माझ्या मते ISPL आलं आणि ISPL मध्ये काहीतरी वेगळे पण क्रिकेटमध्ये देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे आपल्याकडे काही प्रयत्न झाले परंतु व्यावसायिक क्रिकेटला कुठेतरी थोडंसं वेगळे पण त्याच्यामध्ये आणायला नको म्हणून बऱ्याच जणांनी हे प्रयत्न नव्हते केले. परंतु ISPL मध्ये एवढ्या मोठ्या लेवलच्या स्पर्धेमध्ये प्रयत्न होतात काहीतरी वेगळे पण करायचे, तर आपल्या स्पर्धेमध्ये का नाही. रवी चंदवरकर, महेश चंदवरकर यांनी देखील पॉवर प्लेची ओव्हर आणि त्याचं एक वेगळं क्रिकेट आपल्याला सादर केलं. दुसऱ्या स्पर्धेमध्ये लगेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते धमाका ओव्हर या ठिकाणी सचिन कदम, नंदू पाटील यांनी आणलेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी काही पाहायला मिळेल. विशाल गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. मांडूपचे खेळाडू आहेत. गिरीशने चांगली गोलंदाजी केली. विशाल, हो 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 हो, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिकडे डायरेक्ट हिटही करण्याचा प्रयत्न. काल मुलुंडची टीम जिंकली आहे सचिन आणि थोडीशी आपली काळजी देखील घ्यायची. सगळ्यांना विनंती असेल. विशाल मुलुंडचे खेळाडू आहेत. कविश 11 वाह, या वेळेला बॉलला थोडंसं आणखी पाठीमागे ठेवलं. तिकडनं कट करण्याचा प्रयत्न विशालने केलाय. चांगली गोलंदाजी फरदीनच्या विरुद्ध या ठिकाणी होताना पाहायला मिळते. रबर बॉलला बाउन्स जास्त असतो. रबर बॉल टर्न सुद्धा जास्त होतो. रबर बॉलचा वेग सुद्धा जास्त आपल्याला पाहायला मिळतो. रबर बॉलला फिरक सुद्धा जास्त पाहायला मिळते. त्यामुळे हे क्रिकेट खेळण्यामध्ये देखील एक वेगळी मजा आहे. 23 वर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 बिग हिट केला जातोय. या वेळेला स्ट्रोक खेळलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालं फरदीन यांचं आणि सिक्सर प्रस्तुत केला फरदीन काझी यांनी. षटकार. या खेळाडूचं टायमिंग ही त्याची ओळख आहे. DST जर पाहिलं तर तेवढी धिपाड नाहीये परंतु टायमिंगचं क्रिकेट आणि म्हणूनच थक्क करणारा परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतात फरदीन काझी. ओव्हर नंबर 3 सुरू आहे. 29 धावा धावफलकावर. विशाल आणि समोर जर पाहिलं तर फरदीन. यावेळेला पहिलंच मन बनवलं होतं की थोडंसं झुकून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि टायमिंग प्रॉपर नाही झालं. लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव कळवत आहेत पंच सादिक राजापूरकर सर. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती म्हणजे 30. 70 स्पोर्ट्सवर जेवढेही प्रेक्षक आमच्याशी जुडले गेले त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटचा हा घोडबंदर धमाका आहे आणि घोडबंदर धमाकामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यावेळेला उसळता स्ट्रोक खेळला जरूर चेंडू होता. त्याला अपरकट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 32 धावा. ओव्हर नंबर 3. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या परंतु त्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्येला थोडंसं नियंत्रण मिळवलेलं आहे. विशाल देखील चांगली कामगिरी करतायत. एका षटकारानंतर त्यांनीही कमबॅक केलेलं आहे. 35 वर 1. कोंडे कणक 11 आणि दुसऱ्या बाजूला अंधेरी बॉईज यांच्यामधील लढत. यावेळेला खेळायचं होतं मिड विकेटला. बॉल गेलाय समोरच्या दिशेने आणि सीमारेषा ओलांडताना देखील पाहायला मिळतोय. बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागला आणि बॉल सीमारेषा पार जातोय. श्रेयस कदम यांच्या बॅटमधून चौकार.
3 षटकांचा खेळ संपतोय. 1 विकेट माघारी परतलेली आहे कोयंडे कणक 11 संघाची आणि 36 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. फरदीन काजी, श्रेयस कदम, सध्याच्या घडीला मुंबईची जी जोडी चर्चेत आहे ती पाहायला मिळते, परंतु त्यांना रोखण्यासाठी मुंबईकराला आमंत्रित करण्यात आले. गिरीश कोचरेकर यांना. गिरीश कोचरेकर फ्रॉम दादर. 2 ओव्हर अजून सुद्धा बाकी आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. फरदीन खेळतात 15 धावांवर. हो, पहिलाच बॉल. नो बॉल घोषित केला जातोय. रबर बॉलचं सुरुवातीच्या स्पर्धांमध्ये या गोष्टी पाहायला देखील आपल्याला मिळतात, कारण टेनिस बॉलवरून रबर बॉलवर ज्या वेळेला येतो तो सुरुवातीचे काही जे स्पर्धा आहेत त्या गोलंदाजीला म्हणा फलंदाजीला म्हणा तो थोडंसं अडथळतं आपण नक्कीच. आणि ओला बॉल असल्या कारणाने कधी कधी ह्या हातातून बॉल सटक नाही होतात. आणि यावेळेला आक्रमण केलंय कव्हरच्या दिशेने. श्रेयस कदम यांच्या बॅटमधून एक अफलातून फटका पाहायला मिळाला, जो जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 44 धावा धावफलकावर. चौथी ओव्हर सुरू झाली आणि धावांनाही सुरुवात झाली आहे. क्रिकेट प्रत्येक ओव्हरमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं. मागील ओव्हर याच गोलंदाजाने केवळ 3 धावांची टाकली होती आणि आता जर पाहिलं तर धावा मात्र केवळ एका चेंडूमध्ये 8 आल्यात. याला क्रिकेट म्हणतात. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. रवी आलेत, किशन होते तिकडे, किशन आणि नागेश. आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 धावांनी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 46 धावा धावफलकावर. लोअर फुल टॉस टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. गिरीश कोचरेकर चेंडू अडवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. ओव्हर नंबर 4 आणि धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत जाऊन पोहोचलेली आहे आधी 47 धावा धावफलकावर. घोडबंदर धमाका 2024 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या मैदानाला रणजित मैदान असं देखील म्हटलं जातं, कारण रणजी ट्रॉफी देखील या मैदानावर होते. कासारवडवली वाघबीळ परिसरातील एक नामवंत मैदान. वा वा वा. यावेळेला गिरीश अचूकतेवर आले आणि बॉलला थोडंसं पाठीमागे केलं त्यांनी आणि थोडंसं कट देखील केलं आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहिला मी. ते सुरुवात जरी खराब झाली असेल, कमबॅक कसं करायचं या गोलंदाजाला माहिती आहे. आणि धावसंख्या 47 वर स्थिरावलेली आहे. समोर फरदीन. यावेळेला बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळले. हा स्ट्रोक गवतामधून पाण्यामधून मार्ग काढत फिल्डर आले तिकडे आणि जोपर्यंत थ्रो येणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या फरदीन आणि श्रेयस यांनी. धावफलक जर पाहिला तर 49 धावांवर जाताना पाहायला मिळतोय. व्हॉइस ऑफ मुंब्रा आणि ठाणे म्हटलं मग वाघबीळ असू देत, घोडबंदर असू देत किंवा ठाण्याचा कोणताही परिसर असू देत, समालोचनाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, आगमन होत आहे शहजाद सरांचं. बिग हिट केला जातोय. फटका हवेत आहे. खूप चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली आहे. राज गोठणकर होते त्या ठिकाणी. खूप चांगली कॅच. राज चांगले बॅटर देखील आहेत. खूप चांगली कॅच तिकडे पकडली गेली आणि चौथी ओव्हर सुरू असताना 49 धावा धावफलकावर. फरदीन माघारी परतले, परंतु 11 बॉलमध्ये 18 धावा त्यांनी आपल्या टीमसाठी केल्या आणि माघारी परत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये श्रेयस यांचे साथ देण्यासाठी जाताना पाहायला मिळत आहेत. एक धडाकेबाज बॅटर अँटॉफिल मुंबईचे आकाश चिंदारिया. एकोणपन्नास धावा धावफलकावर आपला पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि
4 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या. त्यानंतर जर पाहिलं तर धमाका ओव्हरमध्ये 5 धावा मायनस झाल्यानंतर केवळ 3 धावा पाहायला मिळाल्या. त्यानंतर काही ओव्हरमध्ये धावा आल्या. गिरीश 2 षटकं टाकली, 2 विकेट घेतल्या, 21 धावा खर्च केल्या. हितेश पोद्दार येतात. यावर्षी मुंबई प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती या युवा खेळाडूने. पहिला बॉल अखूट टप्प्याचा होता, खेचला समोरच्या बाजूला आणि फेकला मैदानाच्या बाहेर. श्रेयस कदम सिक्सर किंग उगाच नाही म्हटलं जाते या खेळाडूला. फेकून दिलं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. बॉल तसा अखूट टप्प्याचाच होता, परंतु अशा प्रकारचा चेंडू एका पायावर फेकून दिला समोरच्या दिशेने. 6 जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे पावसाचे 4 महिने आपल्याकडे प्रामुख्याने पाहायला मिळतात. पावसाची वाट चातक पक्षी आतुरतेने पाहत असतो. पावसाची वाट बळीराजा देखील आतुरतेने पाहत असतो आपल्या शेतीसाठी. आणि आम्ही सुद्धा आतुरतेने वाट पाहत असतो कधी एकदा रबर बॉलचं क्रिकेट सुरू होईल त्यासाठी. 55 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा तोच प्रयत्न त्या ठिकाणी, परंतु तिकडे समाधान आहेरकर आहेच. त्याच पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर होता, परंतु समाधान आहेरकर आणखीन एक चांगली कॅच त्या ठिकाणी पकडतायत. आणि बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. श्रेयसने आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी केली. 9 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी आपल्या टीमसाठी करत असताना माघारी परत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा झाल्यानंतर असं वाटत होतं की धावसंख्या कुठेतरी 80-90च्या दिशेने निघाली, परंतु तिला लगाम घालण्याचं काम मात्र या ठिकाणी गोलंदाजांनी केलंय उर्वरित. योगेश पवार येत आहेत, महाराष्ट्र रणजीपट्टू. आणि पावसाळी क्रिकेटचा राजा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सर्व प्रकारचं फॉर्मॅटचं क्रिकेट अक्षरशः कोळून प्यालेला खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. 55 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित काही चेंडूमध्ये मोठे फटके आले तर मॅचमध्ये मजा येणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये. पोद्दार प्रचंड वेगातील बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिला बॉल थोडासा अखूट टप्प्याचा, त्यावर षटकार आला, परंतु हा युवा खेळाडू चांगली कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतो. प्रचंड वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला आणि तिकडनं बाहेर कट केलाय. याही वेळेला प्रचंड वेगात अँगल बनवताना पाहायला मिळाले. पोद्दार धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळेल. अब तक 56. आकाश चिंदार या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतर शौर्य हर्षित 11 ठाणे, राहुल सोलकर आणि कंपनी, आणि US उमेश 11 साजन पाटील, उमेश कुडे यांची टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण आला असेल तर टॉससाठी यायचंय. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचंय. हितेश प्रभावित करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळला जरूर, समोरच्या दिशेने जातोय. लॉंग ऑफला चेंडूची फेकी त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान. वाह, या युवा खेळाडूने स्वतःला सिद्ध केलंय. पहिल्या बॉलवर षटकार येऊन सुद्धा जे कमबॅक केलंय ना या खेळाडूने, खूप चांगलं आहे. परंतु हे मैदान असं आहे, इकडे मोठ्यातल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतो. कमी धावसंख्येमध्ये देखील चांगल्या मॅचेस पाहायला मिळतात आणि 60 मध्ये सुद्धा चांगली मॅच होऊ शकते. 57.
योगेश पवार. ओहो, आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि काय गोलंदाजी केली आहे या युवा गोलंदाजाने. न डगमगता पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर सुद्धा ओव्हरमध्ये केवळ 8च धावा दिल्या या खेळाडूने. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गिरीचं एक षटक खूप चांगलं राहिलं आणि आता या युवा गोलंदाजाने स्वतःला सिद्ध केलंय. अंधेरीच्या आज विश्वजित ठाकूर यांचा वेग देखील आपल्याला पाहायला मिळेल. 57 धावा झाल्यात. 58 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला डाव या ठिकाणी संपला. कोयंडे कणक 11 बॅटिंग करताना पाहायला मिळाले. धाव फलक जर पाहिलं तर 57-58 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. अंधेरी बॉईज विरुद्ध जर पाहिलं तर कोयंडे कणक 11 यांच्यामधील मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. केतन म्हात्रे 5 चेंडूमध्ये 13 धावा. एक अफलातून कॅच त्यांचा समाधानी या ठिकाणी पकडला. 12 चेंडूमध्ये 18 धावा फरदीन गाझी. श्रेयस कदम 10 चेंडूमध्ये 23 धावा आणि अशा रीतीने योगेश पवार 1 धाव. आकाश रनआउट झाले एका धावेनंतर आणि अशा रीतीने 5 षटकांमध्ये 57 धावा बनवल्या गेल्यात. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या बाबतीत आपण पाहूयात. कोयंडे कणक 11 विरुद्ध अंधेरी बॉईज. अमोल कांगणे पहिलं षटक टाकलं, ते थोडंसं महागडं ठरलं. 16 धावा त्यांनी एकंदरीत खर्च केल्या. गिरीश कोचरेकर 2 षटक 2 विकेट, सर्वात सफल गोलंदाज म्हणावे लागेल. 21 धावा त्यांनी खर्च केल्या. हितेशने खूप प्रभावित केलं पोद्दार. 1 षटक टाकलं, 1 महत्त्वपूर्ण विकेट घेतली आणि केवळ 8 धावा दिल्या. विशाल यांच्या षटकात विकेट नाही आली, परंतु 12 या मैदानामध्ये ॲव्हरेज धावसंख्या आहे आणि ती त्यांनी त्या ठिकाणी दिली. आणि धावसंख्या विकेट जर पाहिलं तर पहिली विकेट 22 वर, दुसरी 49, तिसरी 55 आणि चौथी विकेट 57 वर पडली गेली. अशा रीतीने 57 धावा झालेल्या आहेत आणि 58 धावांचा पाठलाग. पहिला डाव झालाय, दुसरा डाव मात्र काही क्षणातच या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. आमंत्रित या ठिकाणी करतोय. पहिला डाव संपल्यानंतर एक युवा समालोचक म्हणून गेल्या 3-4 वर्षात खूप चांगली कामगिरी आपल्या या परिसरातील आगरी कुटुंबातून एक असा समालोचक पुढे आलाय जो खूप व्यावसायिक स्पर्धांमध्ये देखील पाहायला मिळतोय. तर मी आमंत्रित करेल या ठिकाणी मीरा भाईंदरचा गोड आवाज मणिजी पाटील यांना. शौर्य हर्षित ठाणे आणि त्यांच्या विरुद्ध पाटील 11 खार. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस साठी यायचं आहे. या मनीष सर. धन्यवाद चंद्रकांत शेट्टी सर. पाटील 11 आणि शौर्य हर्षित 11 असा पुढचा सामना आपण पाहणार आहोत. चला, दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी या. प्राथमिक सूचना त्या ठिकाणी सचिन कदम तुम्हाला देतीलच. टॉस नंतर आपण लगेच निर्णय द्यायचा आहे. दुसरं षटक हे धमाका ओव्हर असणार आहे, जशी माहिती चंद्रकांत शेट्टी सरांनी दिली, ज्यामध्ये 20 किंवा 20पेक्षा जास्त धावा तुम्ही बनवल्यात तर 5 धावा तुम्हाला जास्तीच्या मिळतील आणि जर 19 किंवा 19पेक्षा कमी धावा असल्या तर 5 धावा वजा होतील. कंपल्सरी चेस आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला सूचित केल्या जातील. टॉस होतोय. पाटील 11 वर्सेस शौर्य हर्षित 11. मैदानाच्या आतमध्ये पहिला सामना सुरू आहे. अंधेरी बॉईज वर्सेस कोयंडे कणक 11. कोयंडे कणक 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना बनवले आता 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत अंधेरी बॉईज कडून. चला, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. चला, 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्यायचे आहेत. 70-70 घोडबंदर धमाका ही स्पर्धा आपण पाहतोय. गेल्या वर्षी देखील आपण या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. पावसाची हजेरी गेल्या वर्षी बेधुंद होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी, कालच्या दिवशी पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या.
पण पूर्ण दिवसभर जास्तीत जास्त पावसाने दडी मारली होती. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत मिस्टर सचिन कदम, ज्यांनी खूप मोठं क्रिकेट खेळलेलं आहे, व्यावसायिक क्रिकेट खेळलेलं आहे आणि आता खूप चांगल्या पद्धतीने आयोजकांच्या भूमिकेत ते तुम्हाला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात नंदू पाटीलजी देखील जॉईन होतील. चला, दोन्ही कॅप्टन्स जशी आम्ही सूचना देतोय रेडी आहेत. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. साजन पाटील 11 आणि शौर्य हर्षित 11 असा सामना तुम्हाला पुढचा पाहायला मिळेल. मी सर्व व्यावसायिक संघांना नम्र विनंती करू इच्छितो की आपण दिलेल्या वेळेत अर्धा तास अगोदर हजेरी द्यायची आहे, जेणेकरून आजचे सर्व सामने आपण 5-5 षटकांचे पूर्ण करू. एक प्रतिज्ञा आपण घेऊया की आपण 9चे 9 सामने 5-5 षटकांचे खेळू. तर टॉस होतोय दोन संघांच्या दरम्यान. साजन पाटील 11 वर्सेस शौर्य हर्षित 11. समाधान आणि नागेश हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत अंधेरी बॉईज या संघाकडून. खूप चांगल्या पद्धतीने रोखलेलं आहे. आपण जर पहिल्या षटकाचा आढावा घेतला पहिल्या डावाच्या, तर 19 धावा पहिल्या षटकामध्ये मिळाल्या होत्या. धमाका ओव्हरमध्ये सुद्धा कोयंडे कनक 11 जास्त काही प्राप्त करता आलं नाहीये. त्यानंतर सातत्याने धावांचा ओघ घसरत राहिला. शेवटच्या षटकात फक्त 8 धावा आल्या आणि त्याचमुळे 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. शौर्य हर्षित 11 सगळे नाणेफेक जिंकलेले आहे आणि नाणेफेक जिंकून निर्णय असणार आहे. दे विल बॉल फर्स्ट. तर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे शौर्य हर्षित 11ने आणि दोन्ही संघांसाठी माहिती, दुसरं षटक हे कंपल्सरी धमाका ओव्हरचं असेल. त्याचमुळे काल जसं आपण कॅप्टन्सला विचारत होतो की तुम्ही कुठलं षटक धमाका ओव्हर निवडणार आहात, आज तसं काही विचारण्याची गरज नाही आहे, कारण दुसरं षटक हे मॅन्डेटरी धमाका ओव्हर असणार आहे. तर पॉवर प्लेचं काही बंधन नाही आहे. पहिल्या षटकापासून तुम्ही विस्तृत क्षेत्ररक्षण सेट करू शकता. 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. 7,15,000 सबस्क्रायबरचा पल्ला आपण पार केलेला आहे. तर याहून पुढे आपण जाणार आहोत. लवकरच 10 लाखाचा पल्ला देखील 70-70 स्पोर्ट्स गाठेल ही शाश्वती. तर विश्वजित बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पीड टेस्ट झाली होती. 142 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने त्यांनी चेंडू हाताळला होता. तर लेदर क्रिकेट देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने ते खेळतात आणि तो बॅलेन्स त्यांनी चांगला राखलेला आहे. लेदर बॉल क्रिकेटचा, टेनिस बॉल क्रिकेटचा, आणि ते वेळ प्रत्येकाला असते वेगवेगळ्या फॉर्मॅटचं आणि त्यासाठी खूप चांगलं असेंबल विश्वजित स्वतःला करत असतात. आता रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण आलेलो आहोत. जसं चंद्रकांत शेट्टी सरांनी चर्चा केली पहिल्या डावामध्ये की टेनिस बॉलपासून रबर बॉलमध्ये येताना तुम्हाला थोडासा वेळ लागतो. आता 15-20 दिवसा अगोदरच टेनिस बॉलचा हंगाम संपलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला लगेचच ॲडॅप्ट करावं लागते स्वतःला त्या फॉर्मॅटसाठी. पण तरी देखील ती मेहनत खेळाडूंची दिसून येते, जिंकण्याची जिद्द त्यांची दिसून येते. तर ऑल द बेस्ट अंधेरी बॉईज, ऑल द बेस्ट कोयंडे कनक 11. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. स्ट्रायकिंग एंडला नागेश आपण पाहतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण समाधानला पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर विश्वजित आहेत आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी सज्ज. दुसरा डाव, पहिलं षटक आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू हाताळण्यासाठी विश्वजित तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, खूप चांगली ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतायत, प्रयत्न चांगला आहे. एका धावेला 2 धावांनी बदलायचं आहे, पण आता थांबावं लागेल कारण पंचांचा इशारा येतोय चौकार. पहिल्याच बॉलवर बेधुंद सुरुवात अंधेरी बॉईजची चौकाराच्या वतीनं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, थोडी विड्थ मिळाली होती आणि खूप चांगली एक्झिक्युशन त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 क्षेत्ररक्षकांना अक्षरशः भेदत बॉल सीमारेषेच्या पलीकडे पोहोचला आणि सुरुवात 4 धावांनी अंधेरी बॉईजची. हायवेस बघा, पंच केलाय बॉलला आणि रबर बॉल क्रिकेट हे पंचचं क्रिकेट असतं आणि हेच कुठेतरी चंद्रकांत शेट्टी सरांनी कळवलं. पण यावेळेस ते एलिव्हेशन मिळालं नाही आणि जेडी एक्स्ट्रा कव्हरला तैनात होते आणि खूप चांगला हा स्ट्रोक सजवला होता नागेशने. पॅरल स्ट्रोक होता, पण विश्वजित ठाकूर हे यासाठीच ओळखले जातात. त्यांनी प्रवृत्त केलं नागेशला खेळण्यासाठी ऑफ साईडला आणि त्या ठिकाणी ट्रॅप रचला होता आणि जास्त काही मेहनत घ्यावी लागली नाही जेडीला. हातात बॉल विसावला आणि पहिला धक्का बसलेला आहे अंधेरी बॉईजला. 4 धावा पहिला धक्का. नागेश यांच्याकडून अपेक्षा मोठी होती आणि ती अपेक्षा ची पूर्तता करण्यासाठी पहिल्या चेंडूवर त्यांनी एक चांगला देखणा स्ट्रोक सजवला सुद्धा होता, पण पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि यावेळेस मात्र दुर्दैवानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल होता. 4 धावा करून ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर रवी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत.
लवकरच त्यांना यावं लागते, कारण पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरच फलंदाज बाद झालाय. सुरुवात सोपी नसते, ती सुरुवात सोपी बनवावी लागते. गोलंदाज ते सिद्ध करतोय. लोबो फुलटॉस होता, बॉलला फक्त दिशा दिली. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडा दूर राहिलाय. जसा आपण मैदानाचा आढावा घेतोय, जितक्या वेगानं तुम्ही सपाट मैदानावर पळता तितक्या वेगानं तुम्ही या निसरड्या मैदानावर पळू शकत नाही, आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला, पण त्याचा चेस पडला कमी आणि मिळाली 4 धावांची हमी. आणि हा दुसरा चौकार या षटकातला आपण पाहतोय. 8 धावा, 1 गडी बाद. दोन्ही संघ हे माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये, कारण बघा ना, या अगोदरच्या चेंडूवर विकेट आला, पण त्यानंतर रवीने खातं 4 धावाने खोललं. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, एलिव्हेशन तर मिळालंय, पण मात्र निर्जन स्थळी बॉल लँड होणार होता, पण त्या ठिकाणी जेडी आले. कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी सुमित होता आणि सुमित आणि जेडी, तर या दोघांचं कुठेतरी कन्व्हर्सेशन गॅप पाहायला मिळाला. कॅच कंप्लीट करता येऊ शकला असता. आपण 77 स्पोर्ट्सच्या स्क्रीनवर पाहू शकतोय. रिप्लेमध्ये ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न जरूर होता, पण व्यवस्थित कन्व्हर्जन झालं नाहीये. आणि काय जबरदस्त कॅमेरा वर्क 77 स्पोर्ट्सचं पाहायला मिळते. अगदी बॉलचं स्टिकर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते. बघा, दोघंही क्षेत्ररक्षक पोचले होते, पण काही अंशी ताळमेळ व्यवस्थित बसला नाही आणि कॅच ड्रॉप झाला. दरम्यान धावसंख्या डबल डिजिटमध्ये पोचते. 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1. बॅटची आउटसाइड एज, बॉल थर्ड मॅनला. केतन तैनात आहेत, कुठलीच चूक नाही. आरामात बॉलवर पोहोचले, बॉल कलेक्ट केला, थ्रो होईपर्यंत 1 धाव मिळते. प्रति षटकामागे 12च्या गतीने जायचं आणि आतापर्यंत ती गती मेंटेन केलेली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा, 1 गडी बाद. अंधेरी बॉईज एका चांगल्या चेसने खेळते. विश्वजित ठाकूर समोर आव्हान ठेवते. बाउन्सर आणि शेवटच्याच बॉलवर त्यांनी मात्र इम्प्रेस केलेलं आहे, ज्यासाठी खरं तर त्यांना ओळखलं जाते. आणि बाउन्सर हा त्यांचा स्टॉक बॉल आहे आणि तो स्टॉक बॉल त्यांनी शेवटच्या टप्प्यावर वापरला आणि तो त्यांना फायदा देऊन गेला. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 11 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 47ची. बॉल शिल्लक असतील 24 आणि आता वेळ झाली धमाका ओव्हरची. 24 चेंडू 47 धावांची गरज आहे. बघा, धमाका ओव्हरचा फायदा उचलता यायला हवा. तर सचिन कदम यांना मला आता आज विचारायचं आहे. सचिनजी, वेधशाळा काय सांगते, पावसाचं काय आहे? आता पाऊस येणार आहे असं सचिन कदम यांचं एकूण एक वक्तव्य कालपासून सत्य ठरलेलं आहे आणि आज देखील ते सांगतात की आज पावसाची हजेरी आहे. येता जाता पाऊस आहे, पण पाहूया कुठल्या संघाला तो आनंद मिळतोय. तर 11 धावा, 1 गडी बाद. करंट रन रेट खूप चांगला त्यांनी मेंटेन केलेला आहे. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. आशिष मेहरोळ, ज्यांनी धमाका ओव्हरची या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली. प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे उशिरा जॉईन झालेले आहेत 77 स्पोर्ट्सवर, या षटकामध्ये 20पेक्षा जास्त धावा बनवल्या अंधेरी बॉईजने, तर 5 जास्तीच्या मिळतील. पण जर 19च्या खाली राहिले तर 5 धावा वाजवतील. ड्राईव्ह केल्या बॉलला स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. आकाश चिंदारिया चांगला थ्रो बॉलिंग एंडला, कलेक्शन झाल्याने पण बॅकअप आहे फर्दिंगचं. बॅटिंग एंडला 1 धाव मिळते. पहिल्याच चेंडूवर खोलवर टप्प्याचा मारा गोलंदाज आशिष मेहरोळचा पाहायला मिळतो आणि हेच तर महत्त्वाचं आहे. समोरील फलंदाजाला कशा पद्धतीने जखडून ठेवता येईल त्यासाठी तुमच्याकडे त्या पिचिंगचे चेंडू असायला हवेत आणि पहिल्याच चेंडूवर आशिषने आपलं ब्रह्मास्त्र वापरलेलं आहे. इम्पॅक्टफुल बॉलिंगसाठी त्याला ओळखलं जातं. पाहूया समाधानच्या वतीनं प्रत्युत्तर कसं मिळते. थांबावं लागेल. समाधानाला सुद्धा मेहनत करण्याची गरज नाही, कारण मोफतची 1 धाव मिळते. 1 धाव ॲड होईल. धावसंख्या 13वर जाईल. बॉल ग्रिपिंग खूप इम्पॉर्टंट आहे. 1 4 दी ओव्हरची सूचना सुद्धा आता गोलंदाजाला मिळालेली आहे. उंचीचा दाखला देखील पंचांनी घेतलेला एक्स्ट्रा. आतापर्यंत फक्त 1. आणि यावेळेस बघा, या अगोदर एक बाउन्सर तुम्ही हाताळलेला आहात आणि त्याचमुळे रबर बॉलवर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. तर या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफर केलेलं आहे, रेफरल आलेलं आहे. आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. उंचीचा दाखला आता आपण वॉर रूममध्ये खेळणार आहोत. तुर्तास धमाका ओव्हरमध्ये प्रत्येक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतो. कितीकांना वाटत असेल की 20 धावा पूर्ण व्हायला हव्यात. समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. व्हाईट बॉल आहे, तर हा नो बॉल असणार आहे. जसं या ठिकाणी शहानिशा केले, उंचीचा दाखला घेतलेला आहे आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी मिळते. बघा, म्हणूनच बाउन्सरवर तुमचा कंट्रोल असायला हवा आणि मुख्यतः ज्या ठिकाणी रबर बॉलला जास्तीचा बाउन्स मिळतो
अशा वेळेला खांद्यावरचं तुमचं नियंत्रण खूप महत्त्वाचं ठरतं आणि बॅक टू बॅक 2 बाउन्सर्स आशिषने हाताळले आणि तोच भुर्दंड आता संघाला बसलेला आहे. पुढचा बॉल असेल फ्री हिट. 14 धावा 1 गडी बाद. फ्री हिटचा बॉल खेळेल समाधान. पावसाच्या हलक्याशा सरी खरं तर खेळाडूंना आनंदसुद्धा देतात, पण अशा वेळेला जेव्हा मुसळधार पाऊस येतो तेव्हा असा क्रिकेट थोडंसं कठीण होऊन बनतं. पण आम्ही आमच्या पंचांचं देखील तितकंच कौतुक करणार आहोत. JP पॅनल कालपासून जबरदस्त त्यांची भूमिका राहिलेली आहे. म्हणजे पाऊस येवो अथवा न येवो त्यांनी मात्र कुठलीच तमा बाळगता प्रॉपर डिसिजन्स त्यांच्या वतीने आपण पाहिले. एकही वाद झाला नाही आणि म्हणूनच अग्रगण्य पॅनल पूर्ण भारतातलं जास्तीत जास्त आयोजकांची पसंती ज्या पॅनलला आहे JP पॅनल आपण या स्पर्धेत पाहतोय. धावसंख्या 14 1 गडी बाद. चांगला चेंडू हाताळलाय. वेगवान चेंडू आशिष मेहरोळचा ऑप्शनच्या बाहेरच्या पिचिंग असलेला. चांगली किपिंग, चांगलं यष्टिरक्षण फरदीन काजीचं. फुल टॉस बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळले क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल, पण सरते शेवटी बॉल JDने अडवलाय. एक्स्ट्रा कव्हरला जयदीपने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. त्यांची उंची कमी आहे पण तरी देखील त्यांची आत्मीयता दिसून येते क्षेत्ररक्षणाच्या प्रती आणि धावा वाचवण्यासाठी ते अथक परिश्रम घेताना सुद्धा आपण पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे धमाका ओव्हर आहे. एक एक धावीचं महत्त्व आहे. एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 5 धावा मिळालेल्या आहेत अंधेरी बॉईजला, म्हणजे अजूनही 15 बनवायच्या आहेत पुढच्या 3 चेंडूंमध्ये. यावेळेस ऑन साईडला दिशा देण्याचं करायचं होतं काम. केतन मात्र येतोय, पण मात्र अंडर आर्म कॅच घेण्याऐवजी त्यांनी ओव्हरहँड कॅच घेतली. तो प्रयत्न चुकला. पाऊस आहे आणि त्याचमुळे जेव्हा आपण रनिंग कॅच घेतो अशा वेळेला ताळमेळ चुकत असतो आणि तोच ताळमेळ केतन यांचा चुकला. बघा, दिशा द्यायचं काम करायचं होतं, ॲक्च्युअली लिडिंग एज घेतली. बॉल खूप जास्त उंच गेला आणि केतन बॉल खाली आले होते. सोपा कॅच होता पण थोडासा कठीण करून बसले. कॅच ड्रॉप झाला. या 2 मिळत आहेत आणि धावसंख्या पाहायला मिळते 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. तर आता धावसंख्येचा वेग मंदावलेला आहे या षटकामध्ये, पण तितक्याच आत्मीयतेने रवी खेळत आहेत. कव्हर ड्राईव्ह खूप सुंदर त्यांच्या वतीनं. त्यांचा जो पेटंट स्ट्रोक आहे, मैदान कुठलंही असो नाव फक्त आपलंच चालते आणि रवीने आता जबरदस्त ऑफ स्टंपच्या बाहेरचे फटके खेळत. हा षटकार आहे. पॅरलल स्ट्रोक त्यांनी खेळला आणि पॅरलल स्ट्रोक एलिव्हेशन जरी नव्हतं पण फोर्स प्रॉपर लागला होता आणि त्याचमुळे पंचांनी शहानिशा केले आणि त्यानंतर षटकार आपण नोंद करतो धावफलकामध्ये आणि 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 23 धावा 1 गडी बाद. पण 12च मिळाल्यात या षटकामध्ये आतापर्यंत आणि जर बोनस घ्यायचा आहे तर 8 धावा पूर्ण कराव्या लागतील अंधेरी बॉईजला. आशिष मेहरोळ बॉलिंग ट्रॅकवर थोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले, पण त्यानंतर त्यांनी पकड मजबूत ठेवली. क्षेत्ररक्षक मात्र अभ्यास करताना चुकला. अभ्यास चुकला तर मग परीक्षेत यश मिळत नाहीये आणि बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करताना पाहायला मिळतोय. या 4 धावा मिळतील. तर आता आमचे स्कोरर प्राजक्ता सांगतील स्कोर झालेला आहे. एकूण 27 झाल्यात, पण 27 मधून आपण 5 धावा वजा करणार आहोत आणि आता 2 षटकानंतर ज्या धावा होत्या कोयंडे कनक 11च्या, मला असं वाटतं त्याच धावा आहेत अंधेरी बॉईजच्या 2 षटकानंतर 22. तर तुलनात्मक विचार केला तर दोन्ही संघ या स्टेपवर आहेत. पहिल्या 2 षटकांनंतर 22 धावा 1 गडी बाद आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 36 धावांची. बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 36 धावांची गरज. मॅच इज स्टील ऑन. दोन्ही संघ या ठिकाणी जबरदस्त अभ्यासाने खेळत आहेत. जेव्हा आपण व्यावसायिक क्रिकेट खेळतो आपण वर्षभर एकमेकांसोबत खेळत असताना एकमेकांना ओळखत असतो आणि त्याचमुळे ती ओळख तुम्हाला खूप फायद्याची ठरते जेव्हा तुम्ही एका प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये खेळता. आणि ही स्पर्धा जर आपण या सीझनचा विचार केला तर ही पहिली स्पर्धा आपण पाहतो ज्या ठिकाणी रक्कम 1,50,000 आहे. 18 चेंडू 36ची गरज आहे. 18 बॉल्स अँड 36 रन्स रिक्वायर्ड टू विन. फिरोज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. मायनस करून आपण 22 धावा नोंद केलेल्या आहेत. दोन्ही संघ 2 षटकानंतर याच स्टेपला होते आणि आता पाहूया यानंतर काय. यानंतर आता फिरोजला बोलवण्यात आलेलं आहे. उत्कृष्ट लेफ्ट आर्म सीमर, लेफ्ट आर्म कटर बॉलर म्हणून त्यांची ख्याती आहे. सातत्याने त्यांची गोलंदाजी आपण पाहतोय. जेव्हा संघाला गरज असते तेव्हा त्यांची गोलंदाजी अजून जास्त बहरून येते. पण समोर फलंदाज समाधान 3 वर खेळत आहेत. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने. बघा खूप अपेक्षा असतात प्रेक्षकांच्या त्यांच्या आवडत्या खेळाडूकडून, पण तेव्हा वातावरण थोडंसं बिकट होतं.
प्रतिकूल परिस्थिती जेव्हा येते अशा वेळेला खेळाडूंकडून या चुका होतात. बॉल ग्रिपिंग प्रॉपर होत नाही, बॉल ओला आहे, मला प्रॉपर बॉल पुसून ग्रिप करायचा असतो. अशा वेळेला फिरोज देखील टॉवेल कॅरी करतायत, जी प्राथमिकता आहे गोलंदाजासाठी. चांगला बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने सरळ बॅटचा वापर करताना बॉलला एक्स्ट्रा कव्हरला ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे, थ्रो प्रॉपर येत आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षकांना सुद्धा माहिती आहे की एक चूक आणि समोरील संघ त्याच चुकीचा फायदा उचलण्याच्या तयारीत आहे आणि अशामुळेच बॉल हातात आल्यानंतर एकाच ॲक्शनमध्ये थ्रो केला जातोय बॉलिंग एंडला. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते आता 1 गडी बाद 24 धावा, 24 रन्स ऑन बोर्ड. खूप वेळापासून मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे. चौकारांवर जास्तीत जास्त भर रवी देत आहेत. जास्त एरियल स्ट्रोकवर ते खेळत नाही आहेत, एलिव्हेशन जास्त देत नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे की माझं शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्त उंचीच्या फटकं न खेळता ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर रवी देतात. पुन्हा एकदा आपण जर या अगोदर पाहिलं तर हा फॉलो थ्रू पाहायला मिळतोय फिरोजचा. किती वेगानं ते फॉलो थ्रूमध्ये बॉलवर पोहोचले, बॉल कलेक्ट केला, त्यांनी पाहिलं होतं की रवी पोहोचलाय, त्याचमुळे ते थांबले. बघा हे वर्क आहे 70-70 स्पोर्ट्सचं. आपल्याला पूर्ण माहिती मिळते, गती पूर्णता काढून घेतली होती या चेंडूची आणि त्याचमुळे स्ट्रोक ऑफर झाला होता, बॅट हातातून निसटली आणि बघा या भावना जोडलेल्या आहेत प्रत्येक प्रेक्षकाच्या आपल्या आवडत्या खेळाशी. फरदीन काझी यांनी खूप चांगलं कलेक्शन केलं. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळतं साईड अँगलने, कारण स्ट्रोक अगोदर ऑफर झाला होता आणि बॉल थोडासा उशिराने आला. आणि हीच तर कला असते कुठल्याही गोलंदाजाची. फलंदाजाला अडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना तुमच्याकडे ते वेगवेगळे पर्याय असायला हवे आणि तेच पर्याय फिरोज वापरतोय आपल्या या षटकामध्ये. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा अँगल त्यांनी खूप चांगला पकडून ठेवलेला आहे आणि तितकाच चांगला प्रॉपर बाउन्स कंट्रोल त्यांचा आपण पाहतोय, कारण सातत्याचं क्रिकेट त्यांनी आपण खेळलेलं पाहिलेलं आहे. पण एकाबद्दल समाधान, ज्यांच्याकडून ती अपेक्षा आहे मोठ्या फटक्यांची, ती प्रतीक्षा संपेल का? आपण पाहूया. बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला आकाश, बॉल खाली, कॅच कंप्लीट होते आणि अशा पद्धतीने समाधान, ज्यांच्याकडून मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा होती, अपेक्षा पूर्ण होणार होती, पण मात्र बॉल जास्त वर चढला आणि झेलचीच्या सुरुवात बाद झाल्या. बॅट अँड पॅडवर हा बॉल होता, पण त्यानंतर त्यांचं तितकंच चांगलं बॅकलिपचा वापर करण्याचं तंत्र आपण पाहिलं. पण आकाश चिंदाराई यांना सुद्धा समाधानच्या विकेटचं महत्त्व ठाऊक आहे आणि त्यामुळे ते बाद झाले. 25 धावा 2 गडी बाद, 25 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ द विकेट्स. हे षटक फायद्याचं राहिलंय. या षटकामध्ये फक्त 3 धावा फिरोजने खर्च केलेल्या आहेत. कोयन डेकन 11 या संघाने पुनरागमन केलेलं आहे. पण म्हणतात ना की रबर बॉल क्रिकेटमध्ये एक षटक सुद्धा पुरेसं असते परत येण्यासाठी. आणि पाहूया आता समाधानच्या जागेवर नवीन फलंदाज समर जात आहेत, म्हणजेच पिंटू परचा, ज्यांची एक आगळीवेगळी शैली आपण नेहमीच पाहिलेली आहे. त्यांचा स्टान्स जो आहे ऑफस्टनच्या बाहेरचा असायचा. पाहूया आज त्यांचा स्टान्स कसा असेल खेळताना. समर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. 25 धावा 2 गडी बाद. अंधेरी बॉईजने सुरुवात चांगली केली होती, त्यानंतर जी धमाका ओव्हर होती त्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीने सुरुवात दिली होती, पण त्यानंतर मात्र जसं नियमांचा आपण आधार घेतला तर 20 पेक्षा जास्त धावा बनायला हव्यात, तर तुम्हाला 5 धावा जास्तीच्या मिळतील. आणि म्हणूनच तो प्रयत्न करताना मात्र फलंदाज कालपासून आपण पाहिले तर 3 धमाका ओव्हर फलंदाजाच्या पक्षात गेलेले आहेत आतापर्यंत. फक्त 3 ओव्हर इतके डाव झाले. काल जवळपास 18 डाव झाले आणि आज आपण 19वा डाव 20वा डाव आपण पाहतोय. त्यामध्ये 3 डावांमध्ये फक्त धमाका ओव्हर फलंदाजांच्या पक्षात गेलेले आहे. त्यामुळे फलंदाजांना अजून जास्तीची मेहनत करावी लागेल या स्पर्धेमध्ये धमाका ओव्हरमध्ये फायदा मिळवण्यासाठी. फिरोजने 1 विकेट मिळवला आणि फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत. फुलटॉस बॉल आणि हे निमंत्रण होतं. निमंत्रण दोन्ही हाताने स्वीकारलं. आपला फटका 440 ओल्डचा झटका. मुसळधार पावसामध्ये धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर पिंटू पारचा पाडतोय. बघा ज्युसी फुलटॉस. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 2 गडी बाद 31. आता आवश्यकता आहे 12 चेंडू 27 धावा. 12 बॉल्स अँड 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. एका क्षणी वाटत होतो की कोयंडे कनक 11 या संघाने पूर्णपणे आता पकड मजबूत केलेली आहे, पण ती पकड सैल करण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाज करण्याच्या तयारीत होते आणि फुलटॉस मिळाल्यानंतर मात्र समरने चांगलाच तो फायदा उचलला आपल्या संघासाठी आणि धावसंख्येला पुन्हा एकदा वेग देण्याचं काम केलंय. आता पाहूया 4थ्या षटकासाठी नक्की कोण येतोय. मुसळधार पाऊस आणि या मुसळधार पावसाच्या सरी कोणाला त्रास देतील आपण पाहूया. फलंदाजाला देतील की गोलंदाजाला देतील. आणि ज्या गोष्टीचं औचित्य होतं
पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. खऱ्या अर्थाने मात्र आता पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय सातत्याने. जसं आपण मागच्या वर्षाचा आढावा घेतला, आपण मान्सून ब्लास्ट सीझन 2 पाहणार आहोत 4 ते 7 जुलै 2024, ज्यामध्ये 12 संघांचा समावेश. चॅम्पियन्स टीमला मिळतील 3 लाख रुपये, रनरअप टीमला मिळतील 1,50,000 रुपये. आणि ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल कोनगाव भिवंडी या ठिकाणी आणि लाईव्ह असेल 77 स्पोर्ट्स यूट्यूब वाहिनीवर. मान्सून ब्लास्ट तेव्हा सुद्धा होईल, जुलै महिन्याचा पहिला आठवडा आहे. अजूनही आपण जर 770 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या राज्यातील क्रिकेटच्या स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी आपण 77 स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. 7,15,000 सबस्क्रायबरचा पल्ला आपण पार केलेला, लवकरच 10 लाख पूर्ण होतील. नवीन गोलंदाज मला पाहायला मिळणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. सुमित आवटी, म्हणजे जसप्रीत बुमराची शैली जवळपास त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसून येते आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने आपल्या फोर आर्मचा, आपल्या खांद्याचा वापर अचूक करून ती शैली विकसित केलेली आहे. आवश्यकता आहे चांगल्या गोलंदाजीची. पाहूया समोर आहेत फलंदाज रवी, खेळत आहेत 19 वर. जाऊ दिले बॉलला. कुठला चेंडू सोडायचा आहे, कुठला चेंडू तोडायचा आहे याचं भान तुम्हाला असायला हवं. आणि या ठिकाणी रवीला माहिती होतं की बॉल आउटसाइड द स्टंप आहे, जास्त काही मेहनत करण्याची गरज नाही आहे, कारण मोफतची धाव मिळते ती वसूल करून घ्यावी आणि तीच धाव वसूल केली जाते. धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 12 चेंडू 26 धावांची गरज. सुमित बॉलिंग ट्रॅकवर, वेग वाढवलाय. विकेट किपर थोडे चुकले, डिरेक्ट ठीक झाला असता तर मात्र परतावं लागलं असतं समरला, पण त्या ठिकाणी ओव्हरथ्रोची धाव मिळते. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या वाईड बॉलच्या 3 धावा असतील. बोनस मिळतोय. सुमितची सुरुवात थोडीशी सुमार राहिलेली आहे. पाऊस आहे मान्य करायला हवं, पण सामन्याचं गांभीर्य ओळखताना सुद्धा तुम्हाला तुमच्या नैसर्गिक शैलीवर, नैसर्गिक टप्प्यावर गोलंदाजी करणं आवश्यक आहे. बॅक टू बॅक 2 आउटसाइड द लेग स्टंप बॉल आणि त्याचा फायदा आता फलंदाजीकडे संघाला म्हणजेच अंधेरी बॉईजला होतोय. म्हणजेच हेच तर आवश्यक होतं अंधेरी बॉईजसाठी. धावांचा वेग वाढवण्यासाठी या गोष्टी मात्र महत्त्वाच्या असतात की तुम्ही समोरील गोलंदाजाला कशा पद्धतीनं आकलन करतायत, कशा पद्धतीने ओळखतायत. सुमित थोडासा वेळ घेत आहेत. पाहूया पुनरागमन होते का 2 स्वैर चेंडूंनंतर. धावसंख्या 35, 2 गडी बाद अंधेरी बॉईज. पुन्हा एकदा बॉल मागे, केतनची परीक्षा, पण या ठिकाणी बॉल सीमारेषा पार. फाईन ग्लास, चौकार, 4 धावा. वारंवार लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि रवीने आता ओळखलंय की आता तोच झोन पकडून ठेवलेला आहे आणि त्याचमुळे बघा ना बॅटचं हलकसं कनेक्शन होऊन बॉल फाईन लेग क्लिअर करताना पाहायला मिळालाय. या 4 धावा मिळत आहेत. अंधेरी बॉईजला धावसंख्या पोहोचते 39 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 19 धावांची. बॉल शिल्लक असतील 11 चेंडू 19 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे, कारण 13 चेंडू 33 धावांची गरज होती. सामना पूर्णपणे होता कोयंड कनक 11 संघाच्या पक्षामध्ये. 3ऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर या षटकाची सुरुवात वाईट बॉसने झाली आणि त्यानंतर हा चौकार आपण पाहतोय. 2 गडी बाद 39 धावा. सुमित आवटी बॉलिंग ट्रॅकवर, हवेत आहे बॉल आणि आता नाही थांबणार. बॉल सरळ जाईल डीप मिड विकेट सीमारेषा पार. येतोय दिलखेचक षटकार रवीच्या बॅटमधून. सुमित एक दर्जा राखणारा गोलंदाज आहे, पण यावेळेस थोडंसं लक्ष त्याचं विचलित झालंय, कारण पहिले 2 चेंडू जेव्हा वाईड आले त्यानंतर मात्र पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेरचा इम्पॅक्ट करणारा बॉल आणि यावेळेस मात्र अगदी स्लॉटमध्ये बॉल त्याने दिला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो आणि त्याच तयारीमध्ये रवी होता आणि कुठल्याच गोष्टीची वाट न पाहता त्याने मात्र त्या स्लॉटमधल्या बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवलं. धावसंख्या 45 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 13ची. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 13 धावांची गरज आहे. एक षटक खूप महत्त्वाचं असते या सामन्यामध्ये परत येण्यासाठी, पण अजूनही बॉल शिल्लक आहेत 10. पुढचे 4 चेंडू अप टू डेट हाताळावे लागतील सुमितला, कारण मागे काय घडले त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचं आहे तोच विचार तुमच्या मनात असायला हवा. आपण आलोय तर आपल्या संघाला जिंकवण्यासाठी, तोच मात्र विचार तुमच्या मनात घोळत राहिला पाहिजे, तर तुमच्याकडून तो चांगला खेळ होऊ शकतो. पण या ठिकाणी पाहूया रवीने तोच विचार मनात ठेवला. जरी सिच्युएशन माझ्या पक्षात नाहीये, पण या सामन्यावर माझं लक्ष आहे आणि त्याने लक्ष ठेवून प्रत्येक बॉलचा मेरिट ओळखून खेळ केला.
सुमित पुन्हा एकदा तयारीत आहे एका नवीन जोशामध्ये, नवीन उत्साहामध्ये. पाहूया त्याचा उत्साह त्याच्या मदतीनं त्याच्या संघाला आनंद देतोय का. रवीसाठी सुमित तयार. यावेळेस कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही, पण बॉल जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं होतं श्रेयसने, चांगले प्रयत्न केले, थ्रो केला बॅटिंग एंडला आणि बॉलिंग एंडला बॉल पोहोचेपर्यंत या 2 धावा मिळते आहेत. एका धावेला 2 धावांमध्ये बदललं जाते. मिसफिल्डवर मात्र जेव्हा आपण पावसाळी मैदानामध्ये असतो फलंदाजाच्या पक्षामध्ये धावा जातात. दरम्यान एक शॉट त्या ठिकाणी पंचांनी लगेचच इशारा केलाय. 1 शॉट म्हणजे आता एकच धाव मिळेल. मेहनत केलेली वाया घेत जाते, म्हणूनच तुम्हाला प्रॉपर बॅट ड्रॅग करूनच टर्न करायचं आहे. पण मात्र तसं झालं नाही तर केलेली मेहनत वाया जाते आणि दरम्यान फक्त एक धाव मिळते आणि धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 46 धावा. 46 रन्स ऑन बोर्ड. 9 चेंडू आहेत बाकी आणि 9 चेंडूमध्ये आवश्यकता 12ची. कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. त्याचमुळे बघा या ठिकाणी रिप्लेमध्ये पाहायला मिळते की त्या समरने बॅट व्यवस्थित ड्रॅग केली नाही. जबरदस्त अंपायरिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण इतक्या बिकट वातावरणामध्ये व्यवस्थित डिसिजन देणं आणि ते देखील एका क्षणामध्ये खरं तर जोखमीचं काम असेल तरी देखील तो अनुभव, तो अभ्यास, तो आढावा, तो अंदाज JP मेननचा प्रत्येक पंचांचा अचूक राहिलेला आहे. दरम्यान मी ते एक धाव आणि एका धावाच्या मध्ये धावसंख्या झाले 47 धावा 2 गडी बाद. जिंकण्यासाठी 8 चेंडू 11 धावांची गरज. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही, असंच कुठेतरी आता सुमितला करून दाखवावं लागेल आणि सुमितला मोटिवेट करण्यासाठी प्रत्येक सहखेळाडू पुढे येतोय जे खूप आवश्यक आहे. कारण आपल्या खेळाडूला मोटिवेशन देणं आपलं काम, जेणेकरून त्याचं मोटिवेशन घेऊन तो चांगला खेळ करेल. पण एका बाजूला समर ज्याने या अगोदर एक चेंडू खेळला होता, षटकार त्यांच्या वतीनं मिळाला होता अंधेरी बॉईजला, पुन्हा एकदा त्याच लईमध्ये खेळतोय का. लेट्स सी. सुमित बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बाउन्स आहे पण विकेट किपर चुकले. व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलवर या 5 धावांचा बोनस. 5 बॉल व्हाईट बॉलच्या मिळतील आणि आता बघा 5 धावा आणि 50 सांघिक कंप्लीट झालेली आहे. 52 धावा धावफलकावर. चला आपण रेफरल घेतोय. आपण वॉर मध्ये येणार आहोत. रेफरल घेतोय आपण बॉलिंग टीम कडून. तो रेफरल आलेला आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत जय पवार सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. तर व्हाईट बॉलच आहे. 5 धावांचा तो बोनस तर अबाधित राहणार आहे. 5 मिळते. धावसंख्या 52 वर पोहोचते. 12 चेंडूमध्ये 27 धावांची गरज होती आणि आता फक्त 6 धावांची गरज आहे. म्हणजे आतापर्यंत 21 धावा सुमित आवटीच्या या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातला. 52 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स सुमित समरसाठी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा बॉल जातोय लॉंग स्टॉपला. 1 धाव तो पळून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न होते पण नकार आलेला आहे. ते या ठिकाणी बाईची 1 धाव असेल. बाईची 1 धाव आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 53. 53 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 5 धावांची. 7 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बघा होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. अजूनही संधी आहे कोयंडे कनक 11 या संघाकडे. कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाज भाव खाऊन जातात असं आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. त्यामुळे हे षटक अगोदर संपायला हवं आणि अजूनही संपण्याच्या मार्गावर नाही. पण दरम्यान धाव तर मिळते. ही 1 धाव ॲड होईल आणि धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे 54. 6 चेंडू 4ची गरज आहे. जसा मी उल्लेख केला की पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाच्या पक्षात क्रिकेट जाते. पण आता हे शेवटचं षटक खूप महत्त्वाचं असेल आणि पाहूया त्या शेवटच्या षटकाची जबाबदारी नक्की उचलते कोण. कारण जेव्हा जेव्हा सिच्युएशन तुमच्या पक्षात नसते अशा वेळेला तुम्हाला एक आयकॉनिक गोलंदाजाला बोलवावं लागते आणि म्हणूनच आता ज्यांनी पहिले षटक हाताळलं होतं सेकंड स्पेलसाठी विश्वजित येत आहेत आणि पाहूया ती जबाबदारी स्वीकारून आपल्या संघाचा विजय सुनिश्चित करतायत का. क्रिकेटच्या खेळामध्ये अशा विभिन्न गोष्टी तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतात आणि त्याचमुळे मात्र
या ठिकाणी धावा वाचवण्यासाठी आपल्या संघाला विजय करण्यासाठी विश्वजित यांनी ते शिवधनुष्य उचललेलं आहे. पण समोर आहेत कॅप्टन रवी अंधेरी बॉईजचे, ज्यांनी आतापर्यंत 12 चेंडूंमध्ये 32 धावा बनवल्यात. समोरच्या नावावर 6 धावा. हे षटक खूप महत्त्वाचं आहे. मागच्या षटकांमध्ये काय झालंय त्या गोष्टीची तर माहिती तुम्हाला आहेच, पण मात्र आता आपल्या संघासाठी हे षटक निकालाचं असेल. पहिला बॉल बाउन्सर आणि या बाउन्सरला प्रत्युत्तर दिलं गेलं नाही. पहिला बॉल जातोय डॉट. जसा मी उल्लेख केला होता की विश्वजितचा तो स्टॉक बॉल आहे, ज्याने पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर असाच बाउन्सर हाताळला होता. सुरुवात त्यांच्या सेकंड स्पेलची अशाच बाउन्सरने होते आणि तुमच्याकडे जे आहे ते तुम्हाला योग्य त्यावेळी वापरायचं आणि विश्वजित त्याच वेळी वापरतोय ज्यावेळी खरंच या बाउन्सरची गरज आहे. आणि पहिला बॉल येतोय डॉट. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण थोडं जवळ घेतलं जाते कारण हीच तर प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त धावा आपल्याला कशा वाचवता येतील. बॅटची एज बॉल मागे, फरदीन मागे होते पण बॅकअप. सुमितचा आजचा दिवस नाही आहे. सुमितला चकवत बॉल जाते सीमारेषेच्या पलीकडे आणि या चौकाराच्या मदतीनं सामना संपलेला आहे. सामना जिंकलेला आहे अंधेरी बॉईजने. बघा खूप जास्त प्रयत्न फरदीन काजीचे पाहायला मिळाले पण त्यांचा रीच कमी पडला आणि सुमितला चकून बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. सामना जिंकलाय अंधेरी बॉईजने. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम. गो अँड डे कनक 11. चला पुढचा सामना आपण लगेच चालू करणार आहोत. शौर्य हर्षित 11 आणि साजन पाटील 11. तर शौर्य हर्षित 11ने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि खेळपट्टीवर प्रॅक्टिस बिलकुल करायची नाही आहे. मॅच लगेच ऑन करणार आहोत. आपल्याला मॅच समरी पाहायला मिळते. श्रेयसच्या 23 धावा, फरदीनच्या 18, केतनच्या 13, आकाशी 1. आणि आपण जर गोलंदाजीचा विचार केला गिरीश 21 धावा 2 गडी बाद त्यांनी केले. हितेशच्या नावावर 1 विकेट राहिला. विशालच्या नावावर 12 धावा त्यांनी खर्च केल्या. अमरने 16 धावा खर्च केल्या. अंधेरी बॉईजकडून रवी काय खेळलाय, जबरदस्त गेम प्ले रवीचा पाहायला मिळतोय. नाबाद 36 धावा, चांगल्या स्ट्राईक रेटने. सबरने त्यांना 6 धावांची नाबाद साथ दिली. नागेश 4 धावा करून बाद झाले. समाधान 4 धावा करून बाद झाले. जर आपण कोयंडे कनक 11 संघाचा विचार केला तर फिरोजने एक चांगलीच गोलंदाजी केली. 9 धावा खर्च करताना 1 विकेट त्यांनी मिळवला. विश्वजितच्या नावावर 1 विकेट, 15 धावा त्यांनी खर्च केल्या. आशिष मेहरोळ थोडे खर्चिक राहिले, 16 धावा त्यांनी खर्च केल्या आणि सुमित यांनी 22 धावा खर्च केल्या.